समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडी रेल्वे गेट क्रमांक 112 जवळील रामानंद नगर गावातील बापूवाडी ही वस्ती गेल्या 60 ते 70 वर्षांपासून होती। ती वस्ती अवघ्या काही तासातच रेल्वे विभागाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण विरोधी मोहिमेतर्फे जेसीबीने जमीनदोस्त केली। एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांना राहायला घर नाही अशा सर्वांना घरे बांधून देण्याचे आश्वासन देत असताना दुसरीकडे मात्र स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनंतर देखील झोपडपट्टी जेसीबीच्या साहाय्याने 60-70 वर्षांच्या 3 पिढ्यांचा संसार रेल्वेने उद्ध्वस्त करून टाकला। यामध्ये 2 महिला गरोदर होत्या, 2 पुरुषांना पॅरालिसिस झालेलं होतं आणि अक्षरशः चिमुकली मुले इथं राहत होती। कशाचाही विचार न करता रेल्वेच्या अतिक्रमण विभागाने या झोपड्या जमीनदोस्त केल्या। अनेक महिलांच्या नागरिकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते। काही तासांचा अवधी द्या, आम्ही आमचे घर रिकामे करतो असा आक्रोश ते करत होते। परंतु 2-3 वेळा नोटीस देऊन देखील अतिक्रमण न निघाल्याने रेल्वेने टोकाचे पाऊल उचलून मोठा पोलीस बंदोबस्त बोलावून जेसीबीच्या साहाय्याने हे अतिक्रमण काढून टाकले। गेल्या 60-70 वर्षांपासून ही कुटुंबे इथं राहत होती। त्यांना लाईटची सोय करण्यात आली होती, पाणी देखील देण्यात आले होते। त्यानंतर ते कट करण्यात आले। त्यांचे रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, इतर सर्व रहिवासी प्रमाणपत्र त्यांच्याकडे असताना 70 वर्षांपासून वसलेली झोपडपट्टी अक्षरशः 2 तासांमध्ये जमीनदोस्त केली। यावेळेला ॲडव्होकेट सुरेश चव्हाण, भाजपचे अमीर पठाण, ॲडव्होकेट दीपक लाड यांनी धाव घेऊन ही मोहीम थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश आले नाही। बापूवाडी येथे इराणी आणि डवरी समाज राहत होता। जवळपास 50 कुटुंबे या ठिकाणी राहत होती। लहान मुले, गरोदर स्त्रिया, वयोवृद्ध नागरिक, आजारी, अर्धांगवायू झालेले तरुण या ठिकाणी उघड्यावरती झोपडपट्टीमध्ये राहत होते। त्यांना राहायला घर नव्हते। त्यांना अतिक्रमण काढायच्या आधी दुसऱ्या ठिकाणी राहायची सोय करूनच ग्रामपंचायतीने किंवा रेल्वेने, जिल्हा प्रशासनाने त्यांचे अतिक्रमण काढायला हवे होते, परंतु तसे झाले नाही। अतिशय निर्दयीपणे जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्या झोपड्या उद्ध्वस्त करण्यात आल्या। शिजवलेल्या अन्नाची सुद्धा नासाडी झाली। मौल्यवान वस्तू यामध्ये मातीमोल झाल्या। सर्व वस्तूंची वाट लागली। कुटुंबातील नागरिक दिवसभर उपाशी होते। लहान मुले, महिला यांना खायला जेवणाची व्यवस्था गावातील लोकांनी, प्रशासनाने केली नाही। पिण्याच्या पाण्याची सुद्धा उपलब्धता केली नाही। अशा निर्दयीपणे त्यांच्यावर कारवाई झाली आहे। प्रशासनाने, नेत्यांनी याकडे लक्ष देऊन त्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी। त्यांची जी महत्वाची कागदपत्रे या कारवाईमध्ये नष्ट झालेली आहेत त्यांना ती परत देण्यात यावी। सानुग्रह अनुदान देऊनही त्यांच्या मदतीची सोय करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती। रामनगर गावाने आणि रेल्वे विभागाने आमच्यावरती अन्याय केल्याच्या भावना महिलांनी व्यक्त केल्या। मी माझ्या जन्मापासून, माझे लग्न नंतर देखील मी इथे गेल्या 70 वर्षांपासून राहते अशी एका महिलेने व्यथा मांडली। यावेळी त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या। दरम्यान झोपडपट्टी जमीनदोस्त केल्यानंतर तेथील नागरिकांचे संसार उघड्यावर पडले। त्यांच्या जेवणाची व्यवस्था ना गावातील ग्रामपंचायतीने केली, ना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केली। साधी पिण्याच्या पाण्याची सुविधा देखील कोणी केली नाही। घटनास्थळावरील दृश्य हृदय हेलावून टाकणारे होते। उसका 100 लोगों ने, वो लोग उनको भी अभी दरबदर करा, किधर जाना, डिलीवरी के लिए आया वो लोग, डिलीवरी भी नहीं, कुछ भी नहीं, सहारे भी नहीं, क्या भी नहीं, ऐसा बर्बाद कर दिया गरीब लोगों को। ये लोग पूछो मत, जैसे कि वो लोग को घर बाल बच्चे नहीं है, घर बाल बच्चे रहते तो लोग के दिल में रहम तो आता था, मगर ये लोगों को कोई दया माया नहीं है, दया माया कोई करा नहीं बाल बच्चे का परना, ऐसे सब बर्बाद करके छोड़ दिया। किधर जाना अभी हम लोगों को कोई है कि नहीं बोलने वाला। ये लोग अत्याचार करके सब झोपड़ी को सत्यानाश कर दिया, ना बर्तन रखा, ना खाने के लिए कुछ नहीं। मदद वाला, गाँव वाला भी मदद नहीं किया हम लोगों का। खाली बोलते मदद करते, लेकिन मदद कौन माला का नहीं है, ना मंत्री लोग, ना सरपंच लोग, ना आमदार, ना कोई है की नाही हम लोगों को मदत करने वाला। उपयोग केलं नगरातल्या लोकांनी म्हणा, सरपंचांनी म्हणा, गावातल्या लोकांनी काही आमचं केलं नाही। एवढे दिवस राहून मतदान घेऊन आमचा सगळीचा फायदा घेतला। किती वर्ष राहिलाय तुम्ही तर? 40-50 वर्ष होऊन गेली। माझं लग्न 9 पासून राहायला तुम्ही। 2-4 डोळे खपल्या, सासू वारली, सासरा वारला, नंदा वारल्या, दीर वारलं,
इथं सगळे 5-6 डोळे खपले आमचे. मग काय केला उपयोग आमचा? बुलडोजर लावून त्यांनी पाडलं सगळं. हा, सगळं पाडलं. बुलडोजर लावलं, आम्हाला विचारलं नाही, काय नाही, बिन विचारताच बुलडोजर घालून सगळी फोडतोड केली आमची. सगळे नासधूस झाली सगळे नादुरुस्त झाली. मुलं लेकरं सगळी उपाशी सकाळच्या उपाशी पुढे सकाळच्या जण फिरतात. कोणी लक्ष दिलं नाही कोणी तुम्हाला? लक्ष दिलं नाही. सरकारनं पण दिलेलं नाही. सरकारनं नाही दिलं. इथं आलतं, डेप्युटी आलतं, हा. ते आपलं वकील साहेब आलतं, दुसरं कुंडलचं पण आलतं. ते आमच्याबद्दल त्याने आमच्याबद्दल वार्ता केल्या, पण त्या लोकांनी मानून घेतलं नाही. सकाळच्या जण बिन आणायची पोरं फिरतात आमची. पाणी सुद्धा, हा, सगळं जेवण पाणी सगळं केलं, सगळं शिळं जेवण राहिलं पोरं सगळं खायला, मग ते सुद्धा सगळं विस्कटलं लोकांनी. असे अत्याचार करणे चांगलं नाही. रेल्वेवाल्याशी काय एवढा अधिकार दिलाय का? रेल्वेवाल्याशी एवढा अधिकार दिलाय का गरीबावरून अत्याचार करायचा? तुम्ही शिवाजी महाराजाचं कोण नाही, कोणी नाही. तुम्ही शिवाजी महाराजाचं महाराज असते का एवढा अन्याय झाला नसता. महाराजानं हे केलं नाही. काय केलं नाही चांगलं. महाराजानं वस्त्र घातलं, मग तुम्ही नाही. लोगों को मोहलत भी नहीं दी. हम लोगों को बच्चे लोगों को ऊपर जैसे चला रहा है, सब सामान हम लोगों को सत्यानाश कर दिया. हम लोगों गरीब लोगों को मोहलत भी नहीं दे दिया. जो हम लोगों थोड़ा सामान निकाल के सब सत्यानाश कर दिया, हमारे उद्ध्वस्त कर दिया हम लोगों को. भैया हम किधर रहना, ना जगह ना ठिकाने. अभी हम हमारे बच्चे लोगों, छोटे बच्चे लोगों को किधर हम लोगों रहने. ये लोग हम लोगों के साथ ऐसे किया. कुछ दिन मोहलत देता था तो अच्छा था. ये लोगों कुछ भी नहीं किया. हम लोगों को जैसे डायरेक्टली जैसे भी हम लोगों के घर पर चला दिया. हम लोगों को बच्चे लोगों को प्रेम नहीं किया. देखो हम लोगों का हाथ पार सब सामान कुचल दिया. सब बर्तन हम लोगों को खाने को कुछ भी नहीं किया. सब सामान सत्यानाश कर दिया. अभी हम लोगों को क्या खाने क्या पकाने. ये लोग हम लोगों के साथ ऐसा अत्याचार कर रहा है. हम किधर जाना. देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांना या व्हिडिओच्या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो की पलूस तालुक्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये रामानंद नगर गाव आहे. त्या गावामध्ये कामगार भवन परिसरामध्ये रेल्वेच्या हद्दीमध्ये जी बापूवाडी म्हणून 40 ते 45 कुटुंब राहत होती. गेली 50 ते 60 वर्ष इथं राहत होती. आज या ठिकाणी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या संबंधित अतिक्रमण हटाव मोहीम जी आलेली आहे ती अचानकपणे इथे येऊन त्यांनी त्यांची जी कुटुंब 40 ते 45 आहेत ती जमीन दोस्त केलेली आहे. एकीकडे पंतप्रधान म्हणतात की आम्ही सर्वांना घरं देणार आहे, परंतु ही झोपडपट्टीत राहणारी जी कुटुंब होती त्यांची कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या रेल्वे विभागानं केलेलं आहे. खरं पाहिजे तर जवळजवळ 60 ते 70 वर्षापासून ही कुटुंब इथं राहत होती, परंतु यांचं कुटुंब उद्ध्वस्त करताना त्यांच्या मनामध्ये कुठलीही दयामय आली नाही किंवा त्यांना पर्यायी व्यवस्था केल्यानंतरच त्यांना इथून काढावं असं सुद्धा त्यांना वाटलं नाही. तर पंतप्रधानांना मी सांगू इच्छितो की बाबा या बेघर झालेल्या लोकांना तुम्ही घरं देणार, तसंच घराबाहेर त्यांना काढणार आहे. त्यांचं अस्तित्व बघितलं तर अक्षरशः रस्त्यावर आलेलं कुटुंब आहे. त्यांचे रेशन कार्ड असतील, आधार कार्ड असतील, पॅन कार्ड असतील, मोबाईल असतील, जी साठवलेली तुटपुंजी रक्कम जी आहे ती सुद्धा या ठिकाणी या जमीनदोस्त झालेली आहे. JCB लावून अक्षरशः 50 कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहेत. तर याचा सारासार विचार करून पंतप्रधानांनीच यामध्ये लक्ष घेऊन या बेघरांना घरं मिळवून देण्यासाठी उपाययोजना राबवल्या गेल्या पाहिजेत. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.